नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ओला नारळ आणि रव्याच्या या वड्या बनवणार आहे। 8 ते 10 दिवस सहज टिकतात। रवा नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे सुरुवातीला 2 चमचे हे तूप घालायचं आहे। नंतर यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। इथे बारीक रवा मी इथे घेतलेला आहे। व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे, जास्त गुलाबी करायचं नाही। इथे रवा आता भाजून झालेला आहे, या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। आणि 1 वाटी किसलेलं हे ओलं नारळ घेतलेलं आहे, हे पण त्यामध्ये कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व भाजून झालेलं आहे नारळ आणि रवा। आता यामध्ये 1 वाटी ही साखर घालायची आहे व 1 वाटी दूध घालायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि हे सर्व आता हलवत राहायचं आहे। दूध आणि साखरेमुळे असं पातळ मिश्रण होतं। आता हे गॅस बारीक करून सारखं हलवत राहायचं आहे, घट्ट होईपर्यंत, चिकट होईपर्यंत। इथे पाहू शकता तुम्ही, असा घट्ट गोळा होईपर्यंत हे हलवत राहायचं आहे, घाई करायची नाही। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आणि याच्या रंगामध्ये पण थोडासा बदल झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। हलवत राहायचं आहे। याला जे तूप घातलेलं होतं ते आता सुटायला लागलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। इथे सारखं हलवलं, खालचं वर वरचं खाली केलं की आपल्याला लगेच समजतं की इथे हे तूप सुटायला लागलेलं आहे। किचन ओटा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे, किंवा पोळपाटावर पण केल्या तरी पण चालू शकतं। इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, हे तूप असं फिरवून घ्यायचं आहे आणि यावरच आता वड्या मी थापणार आहे। आता हा गोळा यावर टाकायचा आहे। खूप पटकन या वड्या तयार होतात, तुम्ही अवश्य करून बघा, खूप छान होतात आणि एकदम मऊ अशा या होतात। फक्त पातळ मिश्रण ठेवायचं नाही आहे, घट्ट करायचं आहे, म्हणजे या वड्या या छान होतात। आता तुम्हाला जेवढ्या जाड किंवा पातळ पाहिजे आहे तेवढ्या तुम्ही करू शकता। आता वाटी शेवट अशी गोल फिरवून घ्यायची आहे, म्हणजे प्लेन वडी होते। त्यानंतर आता एका सुरीच्या साहाय्याने या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये तुम्ही जायफळ किंवा विलायची पावडरचाही वापर करू शकता। इथे या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत, एकदम छान अशा या होतात। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त होतात। आता ह्या ज्या वड्या आहेत त्या 8 ते 9 दिवस सहज टिकतात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, एकदम मऊ अशा या नारळ आणि रव्याच्या वड्या होतात। खूप